नमस्कार. पॉश ॲक्ट 2013 हा महिलांना संरक्षण देतो, म्हणून महिलांनी तो समजून घेणं गरजेचं आहे. पण तसंच पुरुषांनी सुद्धा हा समजून घेणं गरजेचं आहे, कारण समाजात वावरत असताना पुरुषांचा सतत महिलांशी संपर्क येत असतो. तर पुरुष आणि महिला दोघांनीही हा ॲक्ट समजून घेणं गरजेचं आहे. या ॲक्टचं नाव आहे पॉश ॲक्ट, म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमन ॲट वर्क प्लेस ॲक्ट 2013. मराठीत याला म्हणायचं कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ इंटू ब्रॅकेट मनाई, प्रतिबंध आणि निवारण कायदा 2013. तर ह्या कायद्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा कामाच्या ठिकाणी महिलांचं लैंगिक छळाला मनाई करतो. अशा प्रकारच्या लैंगिक छळाला हा प्रतिबंध करतो. पण नुसतंच मनाई आणि प्रतिबंध करत नाही, तर अशा प्रकारचा लैंगिक छळ जर स्त्रीचा झाला एखाद्या कामाच्या ठिकाणी, तर तिने तक्रार कशा प्रकारे करावी, कोणाकडे करावी आणि त्या तक्रारीचं निवारण कसं होईल, या संपूर्ण गोष्टीची विस्तृत माहिती हा कायदा देतो. हे या कायद्याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. तर हा कायदा कधीपासून लागू झाला? हा कायदा 9 डिसेंबर 2013 पासून लागू झाला आणि वेळोवेळी त्याच्यामध्ये बदल म्हणजे अमेंडमेंट करण्यात आल्या आणि शेवटचा बदल हा फेब्रुवारी 2024 मध्ये करण्यात आला. तर या कायद्याची व्याप्ती कुठेपर्यंत आहे? तर या कायद्याची व्याप्ती पूर्ण भारतभर आहे, म्हणजे पूर्ण भारतभर हा कायदा लागू होतो. ठीक आहे. बरं, ह्या कायद्याची उत्पत्ती कशी झाली? तर ह्या कायद्याची उत्पत्ती अशी झाली की राजस्थानमध्ये, आपल्याकडे बघा कशा आशा वर्कर असतात गव्हर्नमेंटने नेमलेल्या एका विशिष्ट कार्यासाठी, तसंच राजस्थानमध्ये साथीर म्हणून काही लेडीज वर्कर्स स्टेट गव्हर्नमेंटने त्यांना अपॉइंट केलं होतं. कशासाठी? तर स्त्रियांच्या बेनिफिटसाठी, स्त्रियांच्या कल्याणासाठी, विशेषतः बालविवाह रोखण्यासाठी, कारण राजस्थानामध्ये बालविवाह खूप चालतात म्हणून. तर अशी ही साथीर, त्याच्यामध्ये एक साथीर होती भौरी देवी. तर ह्या भौरी देवीकडे कार्य सोपवण्यात आलं होतं की बालविवाह विषयी लोकांना जागृत करणं, त्याला प्रतिबंध करणं. ठीक आहे. तर भौरी देवींना असं कळलं की गावामध्ये एका 1 वर्षाच्या मुलीचा बालविवाह होत आहे, म्हणून त्या त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांनी लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला, प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा असं त्याच्यामुळे घडलं की त्यांना त्रास देण्यात आला, त्यांची हॅरॅसमेंट करण्यात आली. म्हणून मग त्यांनी पोलीस कंप्लेंट केली आणि त्यांनी पोलीस कंप्लेंट केल्यानंतर काही फारशी त्याविषयी कार्यवाही न झाल्यामुळे त्या कुटुंबातल्या, ज्यांच्याकडे बालविवाह होत होता, त्या कुटुंबातल्या लोकांनी भौरी देवीवरती गँगरेप केला. ही घटना खूप भयावह आहे आणि त्याच्यानंतर मग भौरी देवींनी सेशन कोर्ट, हायकोर्टात सगळीकडे न्याय मागितला, पण पुराव्याअभावी त्यांना न्याय मिळाला नाही. आणि मग जेव्हा समाज माध्यमातून ही घटना सगळीकडे लोकांना कळली, तेव्हा काही NGOज, विशेषतः विशाखा नावाच्या एका NGOने PIL दाखल केला सुप्रीम कोर्टामध्ये आणि हा खटला चालवला. तेव्हा सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा त्या कायद्याचा निकाल देताना हे नमूद केलं की कामाच्या ठिकाणी अशा प्रकारे महिलांचा लैंगिक छळ होणं हे महिलांना घटनेने दिलेले जे अधिकार आहेत ना, अधिकार कुठले घटनेने दिलेले? 14, 15 आणि 21. 14, 15, 21 हे अधिकार स्त्रियांना समानतेचा आणि सन्मानाने जगण्याचा आणि सन्मानाने एखादा व्यवसाय करण्याचा अधिकार देतात. तर अशा प्रकारच्या त्यांच्या घटनेने दिलेल्या या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होतं जर त्यांचा स्त्रियांचा लैंगिक छळ झाला कामाच्या ठिकाणी तर. आणि मग कामाच्या ठिकाणी असा स्त्रियांचा लैंगिक छळ होऊ नये म्हणून काय करायला हवं, त्याचा प्रतिबंध करण्यासाठी, अशा प्रकारच्या काही तक्रार आल्या तर त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी काय करायला हवं, याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा गाईडलाईन्स दिल्या आणि आजही त्या गाईडलाईन्स विशाखा गाईडलाईन्स म्हणूनच ओळखल्या जातात. पॉश ॲक्ट अलीकडे मला वाटतं लोकांना कळायला लागला आहे, पण बहुतेक त्या विशाखा गाईडलाईन्स म्हणूनच ओळखल्या जायच्या. 97 साली, 1997 साली या विशाखा गाईडलाईन्स देण्यात आल्या होत्या आणि त्याच्यानंतर 2013 मध्ये पॉश ॲक्ट आपला पारित करण्यात आला.
ठीक आहे. तो पॉश ॲक्ट पारित करण्याचा हेतू काय होता? व्याप्ती तर कळली आपल्याला आणि कुठून उत्पत्ती झाली ते पण कळली. तर हेतू काय? हेतू असा आहे की कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण दिलं जावं, त्यांचं लैंगिक छळापासून संरक्षण व्हावं आणि जर अशा प्रकारे काही लैंगिक छळाची तक्रार आली तर त्या लैंगिक तक्रारीचं पॉश ॲक्टच्या ज्या नियम आहेत त्यांच्या तरतुदीप्रमाणे त्या लैंगिक तक्रारीचं निवारण व्हावं. ठीक आहे. म्हणजे महिलांचं लैंगिक छळापासून संरक्षण व्हावं आणि अशा प्रकारे काही लैंगिक तक्रार आलीच तर तिचं निवारण या कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे व्हावं, हा या कायद्यामागचा हेतू आहे. बरं, मग आता पीडित महिला कोण? हा कायदा समजून घेताना ना काही महत्त्वाच्या व्याख्या समजून घेणं गरजेचं आहे. तर पहिली व्याख्या आहे पीडित महिलेची. मग पीडित महिला कामाच्या ठिकाणी बोलते म्हणून ती महिला कर्मचारी असणं आपल्याला अपेक्षित आहे. तर ही महिला कुठल्या वयोगटातली आहे याची अट नाही, की कुठल्याही वयोगटातली ही महिला असो. त्याच्यानंतर ती परमनंट वर्कर असो किंवा ती टेम्पररी वर्कर असो, ती फुल टाईम असो वर्कर किंवा ती पार्ट टाईम वर्कर असो. ठीक आहे. वयाची अट नाही आहे. पार्ट टाईम वर्कर असो, फुल टाईम वर्कर असो, परमनंट वर्कर असो, टेम्पररी वर्कर असो, नंतर कॅज्युअल वर्कर असो, त्याच्यानंतर स्टायपेंड किंवा प्रोबेशनवरती असणारी वर्कर असो, एम्प्लॉयरने स्वतः नियुक्त केलेली वर्कर असो किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या थ्रू नियुक्त केलेली वर्कर असो आणि इवन आपल्या घरी ज्या कामकाजाला स्त्रिया येतात घरकामाला त्यांचासुद्धा ह्याच्यात समावेश आहे. म्हणजे अशा प्रकारे संघटित आणि असंघटित दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना या कायद्याद्वारे संरक्षण देण्यात आलं आहे. ठीक आहे. मग आता कामाचं ठिकाण म्हणजे काय? तर आता मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना, संघटित आणि असंघटित दोन्ही वर्गातल्या स्त्रियांना संरक्षण दिलं असल्यामुळे मग ते कामाचं ठिकाण काही असू शकतं. म्हणजे आपल्याकडे घरकामाला येणारी जी एखादी स्त्री असेल, महिला असेल, तर तिच्यासाठी आपलं घर हे कामाचं ठिकाण आहे. त्याच्यानंतर एखादं खाजगी कार्यालय असेल, गव्हर्नमेंटचं कार्यालय असेल, NGOचं कार्यालय असेल, किंवा एखादं खेळाचं स्टेडियम असेल, की जिथे खेळ खेळल्या जातात किंवा खेळांचं प्रशिक्षण दिलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे की सगळीकडे वर्क फ्रॉम होम चालू आहे. त्यामुळे एखादी महिला तिच्या घरात बसून काम करत असेल ऑनलाईन, तर तिच्यासाठी तिचं घर हे सुद्धा कामाचं ठिकाण असू शकतं. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे कधी-कधी महिलांना कामाच्या निमित्ताने या ठिकाणावरून त्या ठिकाणी प्रवास करावा लागतो, दुसऱ्या जागी राहावं लागतं. तर कामाच्या निमित्ताने ती ज्या प्रवासामध्ये ज्या वाहनाने जात असेल ते वाहन म्हणा, ज्या ठिकाणी तिचं वास्तव्य असेल कामाच्या निमित्ताने झालेलं, ते ठिकाण हे सगळं सुद्धा कामाच्या ठिकाणामध्ये येतं. ठीक आहे. तर आता आपण पीडित महिलेची व्याख्या काय आहे ते बघितली. त्याच्यानंतर कामाचं ठिकाण म्हणजे काय हे बघितलं. तर आता लैंगिक छळ म्हणजे काय? ही शेवटची आणि महत्त्वाची व्याख्या आहे. लैंगिक छळ म्हणजे काय? तर लैंगिक छळ म्हणजे एखाद्या स्त्रीच्या संमतीशिवाय हे अंडरलाईन आहे. एखाद्या स्त्रीच्या संमतीशिवाय तिच्याशी लैंगिक संदर्भातले अनिष्ट वर्तन ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे. म्हणजे असं वर्तन की जे अनिष्ट आहे. ठीक आहे. अनिष्ट आहे, अयोग्य आहे आणि ते तिच्या संमतीशिवाय आहे. ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या. तर परत एकदा सांगते, एखाद्या स्त्रीच्या संमतीशिवाय तिच्याशी लैंगिक संदर्भातली अनिष्ट वर्तन ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे. कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश आहे? तर एक, शारीरिक संपर्क आणि प्रगती. शारीरिक संपर्क आणि प्रगती म्हणजे शारीरिक संपर्क आणि सेक्शुअल ॲडव्हान्समेंट. म्हणजे अननेसेसरी काही गरज नसताना तिच्या शरीराला स्पर्श करायचा. म्हणजे एखादी स्त्री समजा उदाहरणच देते, मी फार उदाहरणं देणार नाही कारण मला ते प्रशस्त वाटत नाही. तर समजा एखादी स्त्री काम करत असेल ऑफिसमध्ये, कॉम्प्युटरवरती काम करते, माऊसवर तिचा हात आहे, तर तिचा बॉस आला पाठवून आणि काहीतरी समजावतोय असं स्क्रीनवर तिला दाखवतोय असं समजून तिच्याशी अननेसेसरी शारीरिक जवळीक केली किंवा तिचा माऊसवरती हात असेल तर तो हात स्वतःचा हात त्या माऊसवरती ठेवणं, म्हणजे अशा प्रकारचा शारीरिक संपर्क जो गरजेचा नाही आहे आणि सेक्शुअल ॲडव्हान्समेंट. ठीक आहे. नंतर लैंगिक अनुकूलतेसाठी मागणी किंवा विनंती करणं. लैंगिक अनुकूलतेसाठी म्हणजे तिच्याकडनं एखाद्या सेक्सची रिक्वेस्ट करणं तिला. ठीक आहे. सेक्सची मागणी करणं, तिच्याकडनं सेक्शुअल फेवर्स मागणं. नंतर लैंगिक रंगीत टिप्पणी म्हणजे सेक्शुअली कलर्ड
कमेंट करणं, म्हणजे एखाद्या स्त्रीला जर तुम्ही नुसतं असं म्हणालात ना, काही हिरोईन दिसते गं, तर ती सुद्धा तिच्यासाठी, ती ज्या कल्चरमध्ये वाढली आहे तिच्यासाठी ही लैंगिक रंगीत टिप्पणी असू शकते. ठीक आहे, हे केस टू केस गोष्टी असतात बऱ्याचशा ह्या. त्याच्यानंतर स्त्रीला अश्लील चित्रफित दाखवणं, पोर्नोग्राफी दाखवणं. नंतर लैंगिक स्वभावाचे इतर कोणतेही अनिष्ट शारीरिक, मौखिक आणि गैरमौखिक वर्तन, म्हणजेच अनवेलकमिंग फिजिकल, वर्बल आणि नॉन वर्बल ॲक्ट. आता ही उदाहरणं हळूहळू मी तुम्हाला पुढे सांगितली की तुम्हाला कळणार, की असं नाही की प्रत्येक वेळी काहीतरी घाणेरडा शेरा पास केला म्हणजेच लैंगिक छळ होतो. तर वर्बल, फिजिकल आणि नॉन वर्बलमध्ये काय काय येऊ शकतं हे मी तुम्हाला आता पुढे सांगेनच. तर म्हणजे कामाच्या ठिकाणी जो असा जो लैंगिक छळ होतो ना, तर त्याचे 2 प्रकार असतात. एक आहे क्विड प्रो को, म्हणजे समथिंग फॉर समथिंग, म्हणजे काहीतरीसाठी काहीतरी. म्हणजे तू मला हे दिलंस तर मी तुझ्यासाठी हे करेन, किंवा तू मला हे दिलं नाहीस तर मी तुला एक अशा प्रकारे त्रास देईल किंवा तुझ्यासाठी हे करणार नाही. ठीक आहे. आणि दुसरं होस्टाईल वर्क एन्व्हायरमेंट, म्हणजे प्रतिकूल कामाचं वातावरण तिच्यासाठी निर्माण करणं. आता ह्या सगळ्या गोष्टींची उदाहरणं मी तुम्हाला थोडीशी दिली, आणि ही उदाहरण एक्झॉस्टिव्ह नाही आहे. अशा बऱ्याच प्रकारे लैंगिक छळ होतो, पण एक उदाहरणं दाखल मी काही गोष्टी तुम्हाला सांगते. जसं समजा लैंगिक उद्देशाने केलेला अनावश्यक स्पर्श. ठीक आहे, लैंगिक उद्देशाने केलेला हे महत्त्वाचं, आणि अनावश्यक हे महत्त्वाचं. नंतर किंवा एखाद्या स्त्रीचं चारित्र्य हनन करणं, किंवा तिच्याविषयी खोट्या अफवा पसरवणं, किंवा तिला उघड किंवा गभितार्थाने, उघड किंवा चुपेपणे गभितार्थाने एखादा संदेश देणं, की त्याच्यातनं तिच्याकडनं सेक्शुअल मागणी केली जाते त्या संदेशातर्फे. नंतर लैंगिक अनुकूलता केलीस तरच तुला कामात प्राधान्य देईल, म्हणजे मी जी काही सेक्शुअल रिक्वेस्ट तुझ्याकडे केलेली आहे, मागणी केलेली आहे, ती जर तू ऐकलीस, तिला मान्यता दिली, तरच मी तुझा CR चांगला देईल, तरच मी तुझी योग्य ठिकाणी ट्रान्सफर करीन, तरच मी तुला प्रमोशन देईन, तरच मी तुला कामाच्या वेळात कन्सेशन देईन इत्यादी. किंवा जर तू अशी माझ्या लैंगिक मागणीला मान्यता नाही दिलीस किंवा त्याचा प्रतिकार केलास, तर मात्र मग मी तुला कामावरनं काढून टाकीन किंवा लांब ट्रान्सफर देईन, तुझा CR खराब करीन, तुला प्रमोशन देणार नाही. ठीक आहे, असं. नंतर ही ही जी धमकी असते ना, ही तिच्या करंट कामकाजाबद्दलची पण धमकी असू शकते, ती किंवा तिच्या फ्युचर करिअरविषयीची पण धमकी असू शकते. जसं प्रमोशन हे फ्युचर करिअर झालं, हो की नाही. त्याच्यानंतर लैंगिक दुर्भावनेने तिला अशक्य असं काम देणं. आता आपण एक देशामध्ये आपल्या खूप वाईट एक घटना घडलेली आहे. एका डॉक्टरच्या बाबतीत रेप झाला, तेव्हा तुम्हाला कळलं तिला किती तासन तास, 36-36 तास तिला काम करायला लावलं. म्हणजे तिला अशक्य अशा गोष्टी देणं, हे उत्पीडनच झालं ना. त्याच्यानंतर जास्तीचं काम देणं, त्याच्यानंतर जाणून बुजून तिला एखाद्या प्रोजेक्टमधनं किंवा एखाद्या कामामधनं वगळणं, म्हणजे एक प्रकारे तिला बहिष्कृत करणं, वारंवार तिला सर्वांच्या समोर अपमानित करणं. नंतर तिच्या कामात जाणून बुजून खोड्या काढणं, की ज्याला लैंगिक रंग आहे. बघा, एक बॉस म्हटलं की त्याचं काम आहे की कामात आपल्या जे हाताखाली त्याच्या काम करतात त्याच्या कामात सुधारणा करणं त्याचं काम आहे. पण सतत 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 जाणून बुजून खोट्यापणाने चुका काढणं, कारण ती कुठली तरी लैंगिक मागणीला होकार देत नाही म्हणून. आणि नंतर एकटक एखाद्या स्त्रीकडे पाहत राहणं, एखाद्या स्त्रीचा पाठलाग करणं, तिच्यावर घाणेरडे शेरे पास करणं, आणि तिने काही प्रतिकार केल्यास तिला धमकावणं. असे खूप लॉंग लिस्ट असे प्रकारे लैंगिक अत्याचार स्त्रियांवर आजच्या घडीलाही रोजच्या रोज होत आहे. बरं, अशा प्रकारचं हे जे लैंगिक छळ झाल्यानंतर जे दहशतीचं वातावरण निर्माण होतं, मी म्हटलं ना होस्टाईल वर्क एन्व्हायरमेंट, त्यामुळे त्या स्त्रीला शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. कसं? तर तिच्या कामात दिरंगाई होते, तिच्या कामाचा दर्जा खालवतो, त्याच्यानंतर तिचा आत्मविश्वास संपतो, ती नैराश्यात जाते, तिला झोप न येण्याचा त्रास सुरू होतो, तिची शुगर वाढू शकते, तिचं ब्लड प्रेशर वाढू शकतं, तिला हतबलता जाणवते, तिला इटिंग डिसऑर्डर्स होऊ शकतात, आणि कधी कधी तर तिला आपलं आयुष्य संपवावं असं सुद्धा वाटू शकतं. इतक्या टोकाला त्रास दिला जातो आपल्या समाजात बायकांना आजही. ठीक आहे.
तर हा लैंगिक छळाचा जो हा प्रकार असतो ना, हा एखादा सिंगल इन्सिडेंट सुद्धा असू शकतो किंवा इट इज अ सिरीज ऑफ इन्सिडन्स, म्हणजे सतत 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 रोज 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 दिला जातो. इट मे बी सिंगल इन्सिडन्स और सिरीज ऑफ इन्सिडन्स. एखादा प्रसंग असू शकतो किंवा सातत्याने त्रास दिला जाऊ शकतो. बरं, मग या लैंगिक छळाची तक्रार कोणाकडे करावी स्त्रीने, असा जर काही तिच्या बाबतीत लैंगिक छळ झाला तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं हा कायदा संघटित आणि असंघटित दोन्ही प्रकारच्या महिलांना संरक्षण देतो. म्हणजे संघटित क्षेत्र आहे, म्हणजे जी कार्यालय आहे तिथे एक इंटरनल कमिटी असते. तर अशी जी पीडित महिला आहे ती आपली तक्रार या इंटरनल कमिटीकडे करू शकते. ठीक आहे. आणि असंघटित क्षेत्र आहे त्यांच्यासाठी काही असं इंटरनल कमिटी नसते, पण त्यांच्यासाठी एक लोकल कमिटी असते जी जिल्हानिहाय असते. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकल कमिटी असते जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार केलेली. तर त्यात लोकल कमिटीकडे तक्रार करू शकतात. म्हणजे संघटित क्षेत्रातल्या महिला ज्या असतात त्या इंटरनल कमिटीकडे तक्रार करतात आणि असंघटित क्षेत्रातल्या ज्या महिला असतात त्या लोकल कमिटीकडे तक्रार करतात. ठीक आहे. मग आता तक्रार कोणाकडे करतात हे मी तुम्हाला सांगितलं आहे. बरं, आता संघटित आणि असंघटित क्षेत्र हे कसं समजायचं, तर जिथे 10पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात ते संघटित क्षेत्र आणि जिथे 10पेक्षा कमी कर्मचारी काम करतात ते असंघटित क्षेत्र. ठीक आहे. बरं, आता मी तुम्हाला सांगितलं की तक्रार कोणाकडे करायची. पण मग तक्रार कोण करू शकतं, तर अशी एक प्रकारची तक्रार ज्या स्त्रीला लैंगिक पीडा देण्यात आली आहे अशी पीडित स्त्री ही तक्रार करू शकते. ती शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या त्यावेळी सक्षम नसेल तर तिच्या लेखी संमतीने तिचा एखादा मित्र, तिचा मैत्रीण, तिचे नातेवाईक किंवा तिचा एखादा कलिग अशी दुसरी कुठलीही व्यक्ती ऑन हर बिहाफ तिच्या वतीने अशी तक्रार करू शकते. पण त्यासाठी त्या पीडित व्यक्तीची लेखी संमती असणं गरजेचं आहे. आणि दुर्दैवाने जर अशी स्त्री मृत असेल, जसं मगाशी मी म्हटलं त्या डॉक्टर महिलेचा मृत्यू झाला, तर एखादी अशी स्त्री मृत असेल तर तिचे कायदेशीर वारसदार लिगल हिअर्ससुद्धा अशा प्रकारची तक्रार करू शकतात. ठीक आहे. ओके. तर तक्रार कोणाकडे करावी, तक्रार कोणी करावी हे मी तुम्हाला सांगितलं. मग आता तक्रार कशी करावी, कशी तक्रार करावी त्याच्यासुद्धा काही नियम आहे. तर लैंगिक छळाची तक्रार ही लिखित स्वरूपात करावी लागते, म्हणजे ओरली चालत नाही. मग ती पत्र लिहून करा किंवा ईमेलने करा चालेल, पण ओरली चालणार नाही, मौखिक नाही, लिखित स्वरूपात तक्रार करावी लागते. जी महिला पीडित महिला असते तिने त्या तक्रारीत स्वतःचं नाव लिहिलं असणं गरजेचं आहे. तक्रार ज्या पुरुषाविषयी आहे त्या पुरुषाचं सुद्धा या तक्रारीत नाव असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लैंगिक छळाचं वर्णन, आणि जर ते तारखेवार वर्णन असेल तर ते जास्त बरं समजलं जातं. ठीक आहे. तर लैंगिक छळाचं वर्णन आणि तारखेवार वर्णन असणं सुद्धा त्या तक्रारीत गरजेचं आहे. आणि त्या पुरुषाशी, त्या स्त्रीचं, त्या पीडित महिलेचं त्या पुरुषाशी काही वर्किंग रिलेशन आहे का, किंवा तो तिचा कलिग आहे किंवा तिचा बॉस आहे किंवा तिचा सबऑर्डिनेट आहे, ते सगळं सुद्धा त्या तक्रारीत नमूद करणं गरजेचं आहे. नंतर ते लैंगिक छळ जसं मी तुम्हाला म्हटलं कुठल्या तारखेला झाला, कशा प्रकारे झाला, तशा कुठली वेळेला झाला, कुठल्या जागी झाला, हे सुद्धा त्याच्यामध्ये अपेक्षित आहे लिहिलेलं असणं. आणि कसं आहे की मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना की लैंगिक छळाचा एखादा सिंगल इन्सिडन्स असू शकतो किंवा इट मे बी सिरीज ऑफ इन्सिडन्स, एखादाच प्रसंग असू शकतो किंवा प्रसंगाची शृंखला पण असू शकते. मग ती तक्रार कधी करता कधी करावी याच्याविषयी सुद्धा वेळेची मर्यादा आहे. तर अशी तक्रार लैंगिक छळ घडल्यापासून 3 महिन्याच्या आत करावी असा कायदा आधी होता. म्हणजे लैंगिक छळ समजा एकच सिंगल प्रसंग असेल ना, तर तो एखादा प्रसंग घडल्यानंतर 3 महिन्याच्या आत, किंवा शृंखला असेल तर शेवटचा प्रसंग घडल्यानंतर 3 महिन्याच्या आत अशा प्रकारची तक्रार करणं हे कायद्याने बंधनकारक होतं, या टाईम बाउंड होतं. ठीक आहे तक्रार करणं. पण आता मी तुम्हाला म्हटलं ना की फेब्रुवारी 2024मध्ये जी अमेंडमेंट झाली त्या अमेंडमेंटनुसार ही जी मर्यादा आहे ना 3 महिन्याची, ती आता 1 वर्षासाठी वाढवण्यात आलेली आहे. का वाढवण्यात आलेली आहे? कारण स्त्रिया आहेत ना, या ना स्वतःवरती काही लैंगिक अत्याचार झाला ना तर पटकन पुढे होऊन नाही बोलत. आपल्या समाजात अजून तेवढी जागरूकता नाही आलेली आहे, हो की नाही. आणि विशेषतः कामाच्या ठिकाणी जसा लैंगिक छळ झालेला असेल ना तर ती स्त्री नाही पटकन पुढे येत. कठीण असतं, कारण रोज उठून
तिथेच त्याच लोकांबरोबर काम करायचं असतं. म्हणून ही वेळेची मर्यादा 3 महिन्यापासून 1 वर्षात वाढवण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर लैंगिक छळ झाल्यापासून 1 वर्षाच्या आत अशा प्रकारची तक्रार लोकल कमिटी किंवा इंटरनल कमिटी या दोघांपैकी म्हणजे जिथे जिथे जे ॲप्लिकेबल असेल तिथे करू शकते ती पीडित महिला. ठीक आहे. बरं, मग आता ह्या कायद्याने ही जी लैंगिक छळापासून स्त्रियांची रक्षण करण्याची जबाबदारी कोणाला दिलेली? एम्प्लॉयरला. जो एम्प्लॉयर असतो, जो नियुक्तकर्ता असतो, त्याची ही जबाबदारी आहे की त्यांनी ज्या ज्या महिलांना नियुक्त केलेलं आहे त्यांच्या लैंगिक छळापासून त्यांचं रक्षण करणं. मग त्याच्यासाठी त्याच्याकरता ह्या कायद्यानुसार एक बंधनकारक आहे की त्यांनी इंटरनल कमिटी एक स्थापन करायची स्वतःच्या कार्यालयात. ठीक आहे. तर ह्या इंटरनल कमिटीच्या विषयी मी आता तुम्हाला माहिती देते की कायद्यात या इंटरनल कमिटीविषयी काय काय तरतुदी आहेत. तर पहिलं तर एम्प्लॉयरने, कारण एम्प्लॉयरवरती जबाबदारी दिली आहे ना स्त्रीच्या संरक्षणाची, तर एम्प्लॉयरने लेखी स्वरूपात अशा प्रकारच्या इंटरनल कमिटीची स्थापना करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या कमिटीमध्ये 50% जास्त, या इंटरनल कमिटीमध्ये 50% जास्त या महिला असायला हव्यात. कारण महिलाच महिलांना न्याय देऊ शकतात असा त्याचा एक गंभीर अर्थ आहे. प्रत्यक्षात काय होतं ती गोष्ट वेगळी आहे, पण अपेक्षित असं आहे की महिलांची दुःख समजून घेतील की नाही. म्हणून या कमिटीमध्ये 50% जास्त महिला असणं आवश्यक आहे. नंतर कमिटीची जी चेअरपर्सन असते, मुख्य जे असतात अध्यक्ष असतात कमिटीचे, ती एखादी सिनियर महिला, वरिष्ठ महिला कर्मचारी असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर कमिटीतल्या कमीत कमी 2 सभासदांना कायद्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे आणि त्यांनी महिलांच्या कल्याणासाठी काहीतरी कार्य केलेलं असणं गरजेचं आहे. म्हणजे इंटरनल कमिटी कोण फॉर्म करतं, कोण कॉन्स्टिट्यूट करतं? एम्प्लॉयर. आणि या इंटरनल कमिटीमध्ये 50% जास्त महिला असणं गरजेचं आहे. चेअरपर्सन म्हणजे अध्यक्षा ही एखादी वरिष्ठ महिला असणं गरजेचं आहे. समिती म्हणजे कमिटीच मधल्या 2 सभासदांना कायद्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि त्यांनी महिलांच्या कल्याणासाठी काहीतरी काम केलेलं असणं गरजेचं आहे. आता हे जे सगळे झाले कमिटीवरची जी लोकं झाली ही कर्मचारीच आहेत की नाही. आणि जिच्यावरती अन्याय झाला ती महिला पण कर्मचारी, ज्याने अन्याय केला तो पण बहुधा कर्मचारीच असतो आणि कमिटीतले मेंबर्स पण कर्मचारी. मग त्याच्यामुळे इम्पार्शियल, याला मराठीत काय म्हणू शकतो, निपक्षपातीपणे कमिटीचं काम होईलच याची काही म्हणजे गॅरंटी नसते ना. म्हणून अशा वेळी एखादा इम्पार्शियल पर्सन म्हणजे निपक्षपातीपणे काम करणारा एखादी व्यक्ती या कमिटीमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून एखादी सोशल वर्कर म्हणा किंवा एखादी NGO मधली व्यक्ती, बहुधा स्त्री असणं अपेक्षित असतं. हिला पण ह्या कमिटीवरती नियुक्त केलं जातं आणि अशा व्यक्तीला कायद्यांचा, विशेषतः लेबर लॉ म्हणा, सिव्हिल लॉ म्हणा, याचं ज्ञान असणं सुद्धा अपेक्षित आहे. आणि तिचा सोशल वर्कमध्ये किंवा महिलांच्या कल्याणासाठी जे काही तिने काय समजा काम केलं असेल तर त्याच्यात कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि कुठलाही सदस्य ज्या कमिटीवरती नियुक्त होतो तेव्हा त्याचा कार्यकाल हा 3 वर्षाचा असतो. ठीक आहे. म्हणजे 3 वर्ष झाली एखाद्या सभासदाला त्या कमिटीवर येऊन 3 वर्ष झाली की मग त्याचा कार्यकाल संपतो. मग त्याच्या जागी नवीन सभासद आपल्याला म्हणजे एम्प्लॉयरला नेमावा लागतो. ठीक आहे. आता ही जेव्हा कमिटी ही अशा प्रकारे एखाद्या लैंगिक तक्रारीचं निवारण करते, जेव्हा तिला जबाबदारी देण्यात आलेली असते तेव्हा तिला अधिकार पण देणं गरजेचं आहे ना. नाहीतर एवढं महत्त्वाचं काम ती कशी काय पार पडणार. म्हणून ह्या कमिटीला सिव्हिल कोर्टाचे सगळे राईट्स देण्यात आलेले आहे, म्हणजे दिवाणी न्यायालयाचे सगळे राईट्स देण्यात आलेले आहे. जसं ही कमिटी एखाद्या व्यक्तीला समन काढून साक्ष देण्यासाठी बोलवू शकते किंवा समन करून काही कागदपत्र सादर करायला सांगू शकते एम्प्लॉयरला किंवा त्या पीडित महिलेला किंवा ज्याच्या विरुद्ध तक्रार केली आहे त्या पुरुषाला. ठीक आहे. त्याच्यानंतर सिव्हिल कोर्टसारखी ही जी आपली कमिटी आहे ना, तर सिव्हिल कोर्टला जसे राईट असतील ना टू टेक ओथ ऑन टेस्टिमनी, म्हणजे शपथेवरती साक्ष घेण्याचे राईट फक्त सिव्हिल कोर्टला आहे, तसे राईट या कमिटीला सुद्धा देण्यात आलेले आहेत की नुसतं जबाबदारी देऊन नाही तर त्यांना अधिकार दिले तरच ते त्यांचं काम नीटपणे पार पाडू शकतात. नंतर हे जे संपूर्ण सेशन असतं ना हे जे त्यांच्या म्हणजे कमिटीकडे जेव्हा तक्रार येते तेव्हा कमिटी जेव्हा त्याचं ते तक्रारीचं निवारण करताना जेवढ्या काही सिटिंग्स घेते
तर त्या संपूर्ण त्या तक्रारीचं निवारण करण्याची ही जी पद्धत आहे, ज्या ती त्यांचे सगळं जे कामकाज आहे त्याची लेखी स्वरूपात त्याची नोंद केली जाते. इव्हन त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंगसुद्धा केलं जातं. आणि कमिटीने तिच्या कामामध्ये काम करताना, ह्या आपली तक्रार निवारणची इंटरनल कमिटी आहे, तिनं तिचं काम करताना नॅचरल जस्टिसचे रूल पाळले पाहिजे. म्हणजे सगळ्यांना त्यांचं मत मांडण्याची तिने संधी दिली पाहिजे. आणि तिने त्यांनी त्या सर्व्हिस रूल्सची पण त्या कमिटीला माहिती असली पाहिजे. त्याच्यानंतर कॉन्फिडेन्शियल तिने, म्हणजे तिने ह्या सगळ्या जो कामकाज आहे तिचं तक्रार निवारण करण्याचं, त्याच्यामध्ये कोणाची तक्रार आहे, कोणाविषयी तक्रार आहे, काय तक्रार आहे, याच्याविषयी तिने त्या कमिटीने गोपनीयता पाळणंसुद्धा गरजेचं आहे. तर ह्या कायद्यामध्ये त्या कमिटीच्या विषयीचे पण डूज अँड डोंट्सची पण माहिती दिलेली आहे. ठीक आहे. आणि जर पीडित महिलेने पीडित महिलेने जर जी पीडित महिला आहे तिने जर स्वतः विनंती केली, आणि ते सुद्धा चौकशी सुरू होण्यापूर्वी, हे महत्त्वाचं आहे, चौकशी सुरू झाल्यानंतर नाही, चौकशी सुरू होण्यापूर्वी जर पीडित महिलेने जर विनंती केली की मला ही चौकशी नको आहे, मला हे प्रकरण समेटाने सामोपचाराने मिटवायचं आहे, तर मग ही इंटरनल कमिटी हे प्रकरण सामोपचाराने मिटवते. पण अशा प्रकारे हे प्रकरण सामोपचाराने मिटवण्यासाठी एक पहिली अट काय, की चौकशीला सुरुवात झालेली नसली पाहिजे. आणि दुसरं काय, की कुठलाही आर्थिक देवाणघेवाणवरतीही हा सामोपचार अवलंबून नसता कामा. हे महत्त्वाचं, की पैसे दिले आणि रफादफा केला असं चालणार नाही. आणि दुसरं आणखी, जेव्हा अशा प्रकारचा सामोपचार होतो, ठीक आहे, तर मग त्याची एक प्रत, ते लिखित स्वरूपात त्याचे सगळं रेकॉर्ड केलं जातं, ते जे आहे ते. आणि तो सामोपचारचा जो ॲग्रीमेंट असते त्याची एक प्रत एम्प्लॉयरला दिली जाते, एक त्या पीडित महिलेला दिली जाते, आणि एक त्या ज्याच्याविषयी तक्रार केली आहे त्या एक प्रत दिली जाते. आणि समजा त्या व्यक्तीने, म्हणजे सामोपचाराच्या काही अटी असतात ना, त्या अटीचं पालन करणं गरजेचं असतं त्या पुरुष एम्प्लॉईने, की ज्याने लैंगिक छळ केलेला असतो. तर त्याने जर त्या सामोपचाराच्या अटीचं पालन केलं नाही, तर मात्र अशा प्रकारच्या चौकशीला परत त्याला सामोरं जावं लागू शकतं. ठीक आहे. आणि हे सगळं ना आपल्याला वाटतं तितकं सोपं नसतं. ती महिला खूप मानसिक त्रासातून जात असते, तिचं शारीरिक मानसिक आरोग्य खालावलेलं असतं. मग जर तिला असं वाटलं, तर तिने आणि जर आपल्या एम्प्लॉयरला विनंती केली की बाबा मला तुम्ही या ठिकाणापासून दुसरीकडे ट्रान्सफर करा, त्या विनंतीवरून तिला दुसऱ्या कामाच्या ठिकाणी तिची बदली होऊ शकते, किंवा तिला 3 महिन्याची रजासुद्धा दिली जाऊ शकते. आणि ही जी रजा आहे ही तिच्या नेहमीच्या ज्या रजा आहे त्याच्या व्यतिरिक्त असते, त्याच्या अतिरिक्त असते. ठीक आहे. नंतर इंटरनल कमिटीकडे ही तक्रार जाते, आणि ह्या तक्रार इंटरनल कमिटीकडे गेल्यानंतर इंटरनल कमिटी वादी, म्हणजे ज्यांनी तक्रार केली आहे, प्रतिवादी ज्याच्या विरोधात तक्रार केली आहे, आणखीन काही तक्रारीमधनं त्यांच्या काही साक्ष असते ना काही काही लोकांची, की ह्याच्यासमोर झालं, हिच्यासमोर झालं, हिने ऐकलं होतं, हिने बघितलं होतं, तर वादीची बाजू ऐकते, प्रतिवादीची बाजू ऐकते, जे पण साक्ष कोण असतात त्यांची बाजू ऐकते. त्याच्यानंतर काही कागदपत्र असतात ती मागून घेतली जातात. हे कागदपत्र काही असू शकतात, लिखित स्वरूपातली असू शकतं, ऑडिओ व्हिडिओ एनिथिंग, इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये असतात, डॉक्युमेंट्स असू शकतात. त्या संपूर्ण या गोष्टींचा सखोल अभ्यास केला जातो. आणि मग सखोल अभ्यास केल्यानंतर जर इंटरनल कमिटीला वाटलं की ज्याच्या विरोधात तक्रार केलेली आहे तो जो पुरुष आहे तो दोषी आहे, तर मग ती जी इंटरनल कमिटी असते ना, ती जो रिपोर्ट सादर करते एम्प्लॉयरला, कारण तक्रार निवारण करण्याची प्रक्रिया संपल्यानंतर त्यांना एक रिपोर्ट सादर करावा लागतो एम्प्लॉयरला, की बाबा आम्ही अशा अशा प्रकारे ह्या लोकांची साक्ष घेतली, हे कागदपत्र तपासले, आणि आम्ही त्याचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला कळलं की हा पुरुष अशा अशा प्रकारे दोषी आहे. मग तो दोषी असल्यानंतर त्याला काय प्रकारची शिक्षा एम्प्लॉयर करू शकतो त्याच्याविषयी सुद्धा ही इंटरनल कमिटी शिफारस करते. मग ती शिफारस काही असू शकते, की बाबा ह्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करा, किंवा ह्याची प्रमोशन रोखा, किंवा त्याची इन्क्रिमेंट रोखा, किंवा त्याला कामावरनं पण काढून टाका, किंवा त्याला ती जी महिला आहे तिला जर काही आर्थिक नुकसान झालं असेल पीडित महिलेला, तर त्या आर्थिक नुकसानची त्याला भरपाई करायला सांगा. आणि जर प्राथमिक स्वरूपात त्यांना असं आढळलं की हा जो लैंगिक छळाचा जो प्रकार आहे हा भारतीय दंड
विधानाप्रमाणे म्हणजे इंडियन पेनल कोड ज्याप्रमाणे हा एक गुन्हा आहे, तर मग त्याच्या विरोधात FIR दाखल करण्याची शिफारस सुद्धा इंटरनल कमिटी एम्प्लॉयरला करू शकते. आणि अशा प्रकारे त्या कमिटीने दिलेल्या रिपोर्टवरती कार्यवाही करणं हे एम्प्लॉयरला बंधनकारक आहे. तर या कायद्याचं एक वैशिष्ट्य असं मला आवडलेलं की हा कायदा ना नुसतं लैंगिक छळाविषयी बोलत नाही, तो त्या लैंगिक छळाचं निवारण करण्यासाठी एक ऑथॉरिटी त्याने नेमली आहे. नंतर संपूर्ण कार्यप्रक्रिया कशी असायला हवी याची माहिती दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कार्यप्रक्रिया कालबद्ध आहे, टाईम बाउंड आहे. हे तक्रार निवारण असं नाही तारीख पे तारीख, तारीख पे तारीख नाही, सगळं टाईम बाउंड प्रोग्राम आहे. म्हणजे कसं बघा की मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं की पीडित महिलेला तक्रार करायची असेल तर तिला लैंगिक छळ झाल्यापासून 1 वर्षाच्या आत तक्रार करावी लागते. दुसरं म्हणजे की ती अशा प्रकारची तक्रार जेव्हा इंटरनल कमिटीकडे येते तेव्हा त्या इंटरनल कमिटीला जी नियोक्त्याने अपॉइंट केलेली जी इंटरनल कमिटी आहे ना, तिच्याकडे त्या पीडित महिलेने तक्रार केल्यानंतर त्या इंटरनल कमिटीला 7 दिवसाच्या आत त्या तक्रारीची एक प्रत ज्याच्या विरोधात तक्रार केली गेलेली आहे अशा पुरुषाला द्यावी लागते. कारण मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना, कारण कमिटीला पण नॅशनल जस्टिसवरती काम करावं लागतं. म्हणजे त्याची काहीतरी बाजू असेलच ना, याच्या विरोधात तक्रार केली, त्याला पण ती बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे. त्यामुळे महत्त्वाचं काय की त्या महिलेने, पीडित महिलेने तक्रार लैंगिक छळ झाल्यापासून 1 वर्षाच्या आत करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर कमिटीने त्या तक्रारीची एक प्रत तक्रार मिळाल्यापासून 7 दिवसाच्या आत त्या पुरुषाला देणं गरजेचं असतं ज्याच्या विरोधात तक्रार केली आहे. त्याच्यानंतर त्या पुरुषाने 10 दिवसाच्या आत त्या तक्रारीचं बद्दल स्वतःची जी काही बाजू आहे ते मांडणारं संपूर्ण निवेदन लेखी स्वरूपात त्या कमिटीला द्यायचं असतं. त्याच्यानंतर त्या कमिटीला हे सगळं लेखी निवेदन त्या पुरुषाकडनं आलं. त्याच्यानंतर कमिटीने तक्रार, त्या पीडित महिलेची तक्रार मिळाल्यापासून पीडित महिलेने तक्रार केली ना, त्याच्या 90 दिवसाच्या आत कमिटीला संपूर्ण तक्रारीचं सखोल अभ्यास करून त्या तक्रारीचं निवारण करणं गरजेचं आहे. कायद्यानुसार बंधनकारक आहे, गरजेचं नाही, बंधनकारक आहे. ठीक आहे. नंतर त्या तक्रारीचं निवारण झालं, ती कमिटीने संपूर्ण अभ्यास केला, स्क्रुटिनी केली आणि ती एका निष्कर्षाला पोहोचली की त्याच्यानंतर कमिटीने निवारण झाल्यापासून 10 दिवसाच्या आत आपला रिपोर्ट त्या नियोक्त्याला किंवा एम्प्लॉयरला सादर करायचा असतो. कारण जी काय ॲक्शन घ्यायची असेल ती एम्प्लॉयरलाच घ्यायची असते. कमिटी फक्त रेकमेंड करते, एम्प्लॉयरलाच ती ॲक्शन घ्यायची असते. तर 10 दिवसाच्या कमिटीने तो रिपोर्ट एम्प्लॉयरला द्यायचा असतो आणि त्याच्यानंतर रिपोर्ट मिळाल्याच्या 60 दिवसाच्या आत एम्प्लॉयरने रिपोर्टमधील ज्या शिफारसी आहे कमिटीने केलेल्या इंटरनल कमिटीने त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचं गरजेचं असतं. म्हणजे आणि समजा वादी किंवा प्रतिवादी या दोघांनाही त्या इंटरनल कमिटीने जो निर्णय दिलेला आहे तो मान्य नसेल, त्या दोघांपैकी कोणीही 90 दिवसाच्या आत कोर्टामध्ये, माननीय कोर्टामध्ये जाऊ शकतं. म्हणजे तोही त्यांना ऑप्शन आहे की असं नाही की कमिटीचाच एक ऑप्शन आहे, मग नंतर ऑप्शन संपला असं नाही. ते नंतर पुढे कोर्टातही जाऊ शकतात. आणि ह्या सगळ्यामध्ये एम्प्लॉयरचा रोल मी तुम्हाला अजून सांगितला नाही, म्हणजे बोलता बोलता ओघात जेवढा आला तेवढाच. तर एम्प्लॉयरचा रोल असा आहे की तुम्हाला मागेच सांगितलं की स्त्रीच्या लैंगिक छळापासून संरक्षण करणं ही जबाबदारी एम्प्लॉयरची आहे. त्याच्यासाठी त्यांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि लैंगिक छळ विरहित असं कामकाजाचं वातावरण करणं गरजेचं आहे. त्याने इंटरनल कमिटीची स्थापना करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पॉश ॲक्टनुसार त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक धोरण अवलंबणं गरजेचं आहे. म्हणजे एम्प्लॉयरने इंटरनल कमिटी तर फॉर्म करायची आहेच, त्याचे काय क्रायटेरिया आहे ते मगाशी तुम्हाला सांगितलं. तसं एक पॉलिसी त्यांनी अडॉप्ट करायची आहे. पॉश ॲक्टप्रमाणे जे जे काही आहे ना, महिलांच्या संरक्षणासाठी जे जे काय करायचं आहे ना, त्या पॉश ॲक्टच्यानुसार त्यांनी पॉलिसी अडॉप्ट करायची असते आणि ती पॉलिसीसुद्धा त्यांनी स्वतःच्या कार्यालयातल्या नोटीस बोर्डवरती लावायची असते सगळ्या कर्मचाऱ्यांच्या माहितीसाठी की पॉश ॲक्ट काय आहे, त्याच्या अंतर्गत काय गुन्हा आहे, काय गुन्ह्याला काय शिक्षा, सगळं. ठीक आहे. आणि जी इंटरनल कमिटी आहे ती सुद्धा त्याची पण एक प्रत त्यांनी स्वतःच्या नोटीस बोर्डवरती लावायची एम्प्लॉईच्या माहिती करता. कळलं ना? म्हणजे एम्प्लॉयरने नियमानुसार इंटरनल कमिटी फॉर्म करायची, नंतर एक महिलाच्या संरक्षणासाठी पॉश ॲक्टनुसार एक पॉलिसी पण अडॉप्ट करायची आणि त्या पॉलिसीची एक कॉपी आणि इंटरनल कमिटीची एक कॉपी नोटीस बोर्डवरती, ऑफिसच्या नोटीस बोर्डवरती डिस्प्ले करायची सगळ्या कर्मचाऱ्यांच्या माहिती करता. ठीक आहे. आणि त्यांनी वेळोवेळी एम्प्लॉईजना स्वतःच्या प्रशिक्षण द्यायचं, त्यांना पॉश ॲक्टविषयी माहिती द्यायची, हे पण एम्प्लॉयरकरता बंधनकारक आहे. आणि जर एम्प्लॉयरने या कायद्यातल्या तरतुदीचं उल्लंघन केलं तर त्याला 50,000 पहिल्यांदा जर तो गुन्हा असेल
तर 50,000 रुपयापर्यंत शिक्षा होऊ शकते. आणि आणखी परत जर त्यांनी रिपीटेडली अशा प्रकारे उल्लंघन केलं तर त्याचा जो व्यवसायाचा जो परवाना आहे तो सुद्धा रद्द केला जाऊ शकतो. आणि अशा प्रकारे थोडक्यामध्ये मी तुम्हाला पॉश ॲक्टची माहिती सांगितलेली आहे की कायदा असला म्हणजे न्याय मिळतो असं नाही. बरेचदा आपल्या समाजात स्त्रिया पुढे येत नाही अशा प्रकारे जर त्यांना काही त्रास झाला तर. आणि पुढे तर त्या येत नाही का कित्येकदा अशा प्रकारची कमिटीच नसते किंवा कमिटी असते, इंटरनल कमिटी असली तरी तिचं फॉर्मेशन चुकीच्या पद्धतीने केलेलं असतं. त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांना, स्त्री काय पुरुष कोणाच कर्मचाऱ्यांना या पॉश ॲक्टच्या विषयी माहिती नसते. ती कमिटी किंवा ती पॉलिसी, पॉश ॲक्टप्रमाणे जी पॉलिसी एम्प्लॉयरने अडॉप्ट करायची असते ती पॉलिसीज एम्प्लॉयरने अडॉप्ट केलेली नसते. कमिटी किंवा पॉलिसी डिस्प्लेच झालेली नसते. प्रशिक्षण दिलेलं नसतं एम्प्लॉईजना. इंटरनल कमिटीच्या ज्या महिला असतात ना त्यांना कायद्याचं आणि विशेषतः या पॉश ॲक्टचं ज्ञान असणं गरजेचं असतं. पण त्यांना ना कायद्याचं ज्ञान असतं ना त्या पॉश ॲक्टचं काही ज्ञान असतं. कित्येकदा त्या मॅनेजमेंटच्या पपेट असतात. त्या फक्त मॅनेजमेंटच्या गुडबुक मध्ये राहण्यासाठी एकदम सुपरफिशियल लेवलला काम करतात. त्या महिलेला, जी पीडित महिला आहे तिला कम्फर्टेबल करणं त्यांना गरजेचं असतं. तसं त्या करत नाही. उलट त्यांना वाटतं कुठून आमचं काम वाढवायला ही महिला इथे आली आहे. त्याच्यानंतर तिच्याबरोबरच्या ज्या इतर महिला सहकारी असतात ना त्यांनासुद्धा या पीडित महिलेच्या ज्या इतर सहकारी असतात महिला त्यांनासुद्धा या कायद्याची माहिती नसते. आणि मग त्या म्हणतात की काय ना या व्यक्तीने तसं केलं नाही, बघिने कशाला तक्रार केली. अरे स्त्रीच्या बाबतीत फक्त तिचं शरीर हेच सर्वस्व असतं का? आतापर्यंत आपण जी हिंदी गाणी ऐकली आहे ना, ये चीज बडी है मस्त मस्त, पण तिचं मानसिक उत्पीडन हे उत्पीडन नाही आहे का? पण ठीक आहे. तरी प्रत्येक व्यक्तीला कायद्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. कारण ज्या व्यक्तीला कायद्याचं ज्ञान असतं ना, तीच व्यक्ती स्वतःच्या अधिकाराचं रक्षण करू शकते. त्यामुळे जरूर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या कायद्यांची माहिती घेऊया आणि वेगवेगळ्या विषयावरती माहिती घेऊया. माझा पुढचा व्हिडिओ असेल वास्तुशास्त्र किती खरं किती खोटं. खरं तर हाच व्हिडिओ मी आधी करणार होती. पण मध्यंतरीच्या काळात खूप समाजामध्ये अशा घटना घडल्या. त्याच्यानंतर मी म्हटलं की आपण आधी हा व्हिडिओ करूया पॉश ॲक्टवरती आणि नंतर दुसरा व्हिडिओ करूया. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.